एक महत्त्वाची बातमी हाती येते. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खेड चिपळूण दरम्यान एक्सेल फाटा परिसरात आज पहाटे धावत्या कारला अचानक आग लागल्याची थरारक घटना घडली आहे. पहाटे 5च्या सुमारास गोव्याच्या दिशेने जाणारी मारुती एर्टिगा कार महामार्गावरील डिवायडरवर आदळली आणि त्यानंतर कारने पेट घेतला. प्राथमिक माहितीनुसार कार चालकाला डुलकी आल्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट डिवायडरवर आदळली. अपघातानंतर कारच्या पुढील भागातून अचानक धूर आणि आगीचे लोळ उठू लागले. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून वाहनातील सर्व प्रवासी तात्काळ बाहेर पडले. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही मिनिटातच संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली आणि कारमधील सर्व साहित्य जळून खाक झालं. घटनेची माहिती मिळताच लोटे MIDC येथील अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं. त्यानंतर अग्निशमन दलाने प्रयत्नपूर्वक आग आटोक्यात आणली, परंतु तोपर्यंत कार पूर्णतः जळून खाक झाली होती. आगीमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवून वाहतूक सुरळीत केली. या घटनेमुळे महामार्गावरील वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पहाटे डुलकी आणि वेग यामुळे होणाऱ्या अपघातांचा धोका पुन्हा एकदा अधोरेखित झालाय. वाहन चालकांनी अधिक सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय.